आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी येते। माणिकराव कोकाटे यांनी अखेर राजीनामा दिलाय। कोकाटेंची सर्व खाती सध्या अजित पवारांकडे सोपवण्यात आलेली आहेत। माणिकराव कोकाटे यांनी अखेर राजीनामा दिला। आजच त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं। त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले। विरोधकांकडून तसंच पक्षांतर्गत देखील त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला। मुख्यमंत्र्यांनी देखील अजित पवारांकडे याबाबत नाराजी व्यक्त केली होती आणि अखेर आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आलेला आहे। कोकाटेंची सर्व खाती सध्या अजित पवारांकडे आलेली आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती? कोकाटेंचा राजीनामा अखेर आलाय। कोकाटेंच्या स्वतःच्या त्यांची जी काही खाती आहेत क्रीडा युवक कल्याण मंत्रालय, त्याचा थेट अजित पवारांनी स्वतःकडे घेतलेला आहे। राज्यपालांना या संदर्भामधलं पत्र एनडीटीव्हीच्या हाती आलेलं आहे। एका बाजूला कोकाटे यांचा जी कृती आहे त्यावरनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज होते आणि एनडीटीव्हीने ही प्रथम बातमी सांगितली होती की कोकाटेंचा राजीनामा त्यांच्या खात्याचा होणं हे अपेक्षित आहे। जर कोकाटे हे अटक वॉरंट या संदर्भात कोर्टाकडनं कोणताही दिलासा आज मिळाला नाही तर राजीनामा हा निश्चित आहे। अर्थात कोकाटेंनी आता त्यांच्याकडे जे पत्र राज्यपालांच्या समोर आलेलं आहे त्यानुसार असं दिसून येतं की कोकाटेंकडील सर्व जी खाती आहेत ती अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहेत आणि जवळपास कोकाटे यांच्याकडे जे काही महत्त्वाची पहिल्यांदा कृषी खातं होतं ते वादग्रस्त ठरलं। सागर, असेच संपर्कात रहा। आपल्याबरोबर भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीण दरेकर जी, माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय? नाही, राजीनामा दिला असेल तर जेव्हा अशा प्रकारचं कन्व्हिक्शन होतं, अर्थात सुप्रीम कोर्टात ते हायकोर्ट वगैरे गेलेले आहेत, परंतु नीतिमत्ता म्हणून नैतिकतेच्या आधारे जर राजीनामा दिला असेल चांगलंच आहे। त्याच्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याने काय भूमिका घेतल्या त्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे कदाचित अजितदादा देवेंद्रजींमध्ये चर्चा होऊन नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला जावं असू शकतो। आम्हाला जे पत्र दिसतंय एनडीटीव्ही मराठीच्या हाती जे पत्र लागलेलं आहे राज्यपालांच्या सहीचं, त्यामध्ये अजित पवारांकडे कोकाटेंकडची सगळी खाती सोपवण्यात आल्याचं दिसतंय। म्हणजे नेमकं काय घडलेलं आहे? खरोखरच त्यांचा राजीनामा आलेला आहे किंवा नाही याबद्दल स्पष्टता नाही म्हणून आपल्याकडे विचारणा नाही। आता शेवटी मला माहित नाही, मी निवडणुकीच्या कामात बैठकांमध्ये व्यस्त आहे आणि त्याच्यामुळे नेमका राजीनामा दिला, खाती सोपवली आपण सांगताय आणि आपण सांगताय त्या आधारे मी बोलतोय। त्याच्यामुळे निश्चित राजीनामा सबमिट केला एका राज्यपालांनी, खाती सोपवली तर ते कॅबिनेट मंत्री विदाऊट खाती आहेत का, हे सगळ्या गोष्टी माहिती घेऊन सांगावं लागेल। आता आपण जे सांगताय त्या आधारे मी बोलतोय। धन्यवाद प्रवीण दरेकरजी, एनडीटीव्ही मराठी बरोबर हा संवाद साधल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत। सागर, जसं आता आपण प्रवीण दरेकरांनाही ऐकलेलं आहे आणि आपल्याकडे जे पत्र दिसतं आहे त्यावरून त्यांच्याकडची खाती अजित पवारांकडे दिलेली आहेत, म्हणजे नेमका त्यांनी राजीनामा दिलाय किंवा नाही, की ते बिन खात्याचे मंत्री आहेत, याबद्दल काही माहिती? हेमाली, या पत्राचा संदर्भ जर पाहिलं तर ते कॅबिनेट मंत्री पदावर त्यांना ठेवण्यात आलेलं आहे, पण कोणत्याही बिन खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे ते अजित पवार देण्यात आलेले आहेत, कारण की अजित पवारांच्या विनंतीनुसार कोर्टाच्या शुक्रवारी काय निर्णय येतोय त्याच्यानंतर या संदर्भातला फैसला होईल असं सांगण्यात आलेलं आहे। होताच तरी बिन खात्याचे कॅबिनेट मंत्री अशी माणिकराव कोकाटेंची परिस्थिती आहे। त्यांच्याकडील खाती हे थेट अजित पवारांकडे दिलेली आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे की शुक्रवारचा हायकोर्टाचा निकाल जर कोकाटेंना दिलासा देणारा नसेल तर त्यांना राजीनामा हा पदाचा म्हणजे मंत्रिपदाचा आणि कॅबिनेट मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा दोन्ही द्यावा लागणार आहे, हे स्पष्ट आहे। आता ही पहिली स्टेप आहे की ज्याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी खात्याचा राजीनामा द्यावा आणि त्याच्या स्वरूपामध्ये कारवाई अजित पवारांच्या वतीने किंवा त्यांच्या थेट पत्र माणिकरावांनी राज्यपाल महोदयांकडे दिल्याचं दिसून येतं। त्याच्यानंतर राज्यपालांकडे पत्र समोर काढल्याचं। बरं सागर, एकीकडे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अजित पवारांसमोर भूमिका मांडली होती, कोकाटेंनी राजीनामा द्यायला हवा। खुद्द अजित पवारांच्या पक्षातच त्यांच्यावर दबाव वाढत असल्याचंही सूत्रांकडून कळत होतं की कोकाटेंचा राजीनामा घेतला जावा, मात्र तरी सुद्धा अद्याप थेट राजीनामा न घेता केवळ खाती त्यांची वळती करण्यात आलेली आहेत। यामागे राष्ट्रवादी अजित पवार गटाची काय रणनीती असू शकते? हेमाली, अजित पवारांना नाशिकमध्ये
आता मोठा एक चेहरा जो छगन भुजबळ आहेत ते रुग्णालयात आहेत. दुसरीकडे माणिकराव कोकाटेंसारखा मराठा चेहरा आहे की त्यांच्यावर डायरेक्ट मंत्रिपदाची गदा आणणं म्हणजे एनसीपीला सेटबॅक बसण्यासारखं आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांचा प्रयत्न माणिकराव कोकाटेंना वाचवण्याच्या दृष्टिकोनातून फार दिसून येतोय. राज्याचे मुख्यमंत्री सर्वेसर्वा सांगतायत की राजीनामा द्यायला हवाय, तरी देखील अजित पवारांनी आज त्यांच्या राजकीय दबाव जो आहे तो वापरत किमान मंत्रिपद टिकवलेलं आहे. खाती मात्र स्वतःकडे घेऊन ठेवलेली आहे. जर शुक्रवारी हायकोर्टाने माणिकराव कोकाटेंना दिलासा दिला नाही तर जवळपास स्पष्ट आहे की माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद कॅबिनेट पद ते बिनखात्याचे मंत्री राहिलेले आहेत आता आणि आमदारकी या दोन्ही गमवाव्या लागतील. पण संध्याकाळी सागर त्यांच्या विरोधात म्हणजे माणिकराव कोकाटेंविरोधात न्यायदंडाधिकाऱ्यांनी नॉन बेलेबल वॉरंट जारी केलं होतं. त्यामुळे आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नाशिकचं पथक जे आहे पोलिसांचं ते मुंबईकडे सुद्धा कधीही रवाना होऊ शकतं. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. तरीही अशा परिस्थितीत त्यांना अजूनही मंत्रिपदी ठेवलेलं आहे, जरी केवळ खाती वळती केलेली असली तरी सुद्धा. यामागे काय कारण असू शकतं? हेमाली मुळात ना की या सगळ्या गोष्टी या प्रक्रियेचा भाग आहे. पोलीस लीलावती हॉस्पिटलमध्ये जिथे खासगी रुग्णालयात माणिकराव कोकाटे हे आता आहेत आणि त्यानंतरनं तिथे जाऊन पाहणी करतील की खरंच त्यांना तितका सिरियस आजार आहे का की ते ऍडमिटेड आहेत, दाखवलेल्यात आलेले आहेत. आणि या प्रक्रियेचा भाग आहे, हा इज ते प्रोसेसचा भाग आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये माणिकराव कोकाटे हे कुठे ना कुठेतरी कायद्याचा ज्या त्रुटीचा फायदा आहे ते घेऊ पाहत आहेत. आपणास माहित आहे की आपण अनेक वेळाही वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेलं आहे की ज्यावेळेस राजकीय नेत्यांना अटक होण्याची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस ते नेते किंवा व्हीआयपी स्वतःला सोकॉल म्हणणारे रुग्णालयात दाखल होतात आणि त्यानंतर त्यांची अटक जेलमध्ये जाण्याच्या ऐवजी रुग्णालयातच थांबतात आणि मग कोर्टाकडनं दुसरी ऑर्डर येईपर्यंत ते रुग्णालयातच त्यांचा मुक्काम असतो. असाच काहीसा प्रकार माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत आहे का अशी एक शंका व्यक्त केली जाते. अर्थात यावरनं राजकीय आरोप मोठ्या प्रमाणामध्ये तर झालेच आहेत. आता मुद्दा राहतोय की मग शुक्रवारी माणिकराव कोकाटेंना जर दिलासा मिळाला नाही तर बिनखात्याचे मंत्री असणारे आणि आमदारकी या दोन्ही गोष्टी कोकाटेंना गमवाव्या लागणार आहेत. शुक्रवारपर्यंत अजित पवारांनी स्वतःची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून त्यांना किमान कॅबिनेट मंत्रिपदावर ठेवण्यात आल्याची माहिती आता समोर येते. नक्की जसं सागर आपण बोलत आहोत त्याप्रमाणे माणिकराव कोकाटे असतील किंवा छगन भुजबळ असतील हे दोन मोठे चेहरे आहेत नाशिकसाठी, राष्ट्रवादीसाठी. आणि अशात या दोघांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीकडे आता आणखीन कोणता पर्याय उरलेला आहे का? इतर कोणता मोठा चेहरा तिथे उपस्थित आहे राष्ट्रवादीसाठी ऐन निवडणुकीच्या काळात? वास्तविकतेत राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये आता मुळात जर इतर पर्यायी विचार करायचा असेल तर धनंजय मुंडेंचा विचार परत एकदा केला जातोय का किंवा अजित पवार मराठा अन्य कुणाला एखादा संधी मराठवाड्यामधून देतील का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. वास्तविकतेत पुढच्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदेसारख्या निवडणुका आहेत. अशा ठिकाणी मराठवाड्यामध्ये कदाचित अजित पवार नवीन चेहऱ्याला एखादी संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पक्षांतर्गत असणारा अनरेस कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा अजित पवार करण्याची शक्यता एक वर्तवली जाते. नक्कीच आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सगळी बातमी सांगूया. माणिकराव कोकाटे हे अद्याप मंत्री आहेत, मात्र त्यांच्याकडची सर्व खाती अजित पवारांकडे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे अद्याप बिनखाते कॅबिनेट मंत्री. मात्र जर हायकोर्टानं शुक्रवारी त्यांना दिलासा दिला नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. इतकंच नाही तर त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते. त्यातच आज संध्याकाळीच न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी केले.